नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजची ही केस समाजातल्या प्रत्येक कुटुंबाला हादरवून सोडेल आणि तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. रागाच्या भरात अविचारानं घेतलेला तुमचा एक निर्णय तुमचं अख्खं आयुष्य किंवा तुमचं भविष्य उद्ध्वस्त करू शकतो. आजची ही केस अशाच काही लोकांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची आणि त्यामध्ये भरडल्या गेलेल्या काही निरागस लोकांची आहे. दादा दादा काय घातले ते असले घाणेरडे कपडे घालून फिरायला लाज नाही वाटत तुला? दादा एक शब्द बोलू नकोस नाही तर थोडं पडील तुझं. दादा तू ऐकून घे. एक मिनिट, काय चाललंय हे? आणि असं काय पाप केलंय तिने? तू असा गबाळ्यासारखा राहतोस म्हणून तिने पण चांगलं दिसायचं नाही का? ए तू मध्ये नाही बोलायचं का? चल मेनू, चल 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 मेनू, गाडीवर बस मेनू, बस. काही ऐकणार ना मी, बस गाडीवर. चला आतमध्ये. आई बाबा बाहेर या. अरे काय झालं काय? बघा मुलीचे प्रताप बघा. अगं हे काय कपडे घातलेस तू? नुसतं घातलं नाहीये तर अशी बाहेर उघडी रस्त्यावर अंग प्रदर्शन करत फिरत होती. विनू, काय चाललं तुझं हे? तुला किती वेळा सांगितलं आपल्यात हे चालत नाही म्हणून? तुम्ही नेहमी सांगता तसंच वागते ना, तसेच कपडे घालते. थोडासा चेंज म्हणून हे कपडे घातले तर काय बिघडलं बाबा? बापाला उलट बोलतेस. डोळे खाली करून बोलायचं, आवाज एकदम खाले. तुला आपल्या नातेवाईकांनी या अशा कपड्यात जर बघितलं ना तर ते तुला नाही मला दोष देतील. भावकीत चर्चा होईल. अगं मग कोण लग्न करणार आहे तुझ्याशी? बाबा, लोकांशी किंवा भावकीशी काही घेणं देणं नाहीये माझं. आणि तुम्हीच सांगा ना बाबा, जी लोक आपल्याला त्रास देतात, टोमणे मारतात, असे नातेवाईक काय कामाचे? अगं बाई, हे असं तुसड्यासारखं बोलायला कुठे शिकलीस तू? तू पहिली आज जा आणि हे कपडे बदल. तुझा अवतार बघून मलाच लाज वाटायला लागली. तुम्ही कोणीच का समजून घेत नाही आहात मला? मेनू बस झाला आता. आज जा आणि अंग झाकेल असे कपडे घाल. जा आज जा. हा सोनल बोल. 5 मिनिटात लगेच रेडी हो आणि मला भेट. काय आत्ता? अगं पण का? पार्टीला चाललोय का आपण? मज्जा येईल. चल ना. ए नाही नाही, नको नको नको. हे बघ, माझ्या घरी आधीच खूप प्रॉब्लेम झालाय. बाबा चिडलेत अगं माझ्यावर. आणि त्यांना जर मी आत्ता सांगितलं ना की एवढ्या रात्री मला पार्टीला जायचंय, चापकाने फोडून काढतील ती मला. ओ कम ऑन यार. आय मीन, दरवेळी तुला कशी परमिशनची गरज लागते? मला ना कधी कधी असं वाटतं तू ना हिटलरच्या घरी जन्माला आली आहेस. एक काम कर, तू फक्त 2 तासासाठी आहे ना, मग घरी सांगायची गरजच नाही. अगं पण बिन काही नाही, तू लगेच ये. आणि प्लीज ते तुझे काकूबाई सारखे ड्रेस घालू नकोस. मी दिलेला ड्रेस घाल. 1 नंबर दिसशील, हॉट दिसशील. चल चल, बाय 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 बाय. अगं पण C'est moi sous la lumière. On the catwalk. वाव, कसलं भारी आहे सगळं. सांगितलेलं ना मी तुला. बघ तू काय मिस करणार होती. खरंच. मी तुझ्यासाठी छानशी कोल्ड्रिंक आणते. C'est moi sous la lumière. काय
राहुल मीनाक्षी काय मीनाक्षी 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 भोसले राईट ऍक्च्युली मी तुला सोशल मीडियावरती फॉलो करतो. हो हो पण कधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची हिंमत नाही झाली. का का म्हणजे काय तू रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली नसेस तर मला वाईट वाटलं असतं ना. ऍक्च्युली सोनालला मी सांगितलं होतं तू इकडे घेऊन यायला म्हणजे डिरेक्टली तुझ्याशी बोलूया. C'est moi seul la lumière. 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 कुठे गेली होतीस? बाबा मी ते पार्टीला आई वडील म्हणजे कचरा वाटतात का ग तुला? तुमच्या बोलण्याला आता काडीचीही किंमत देणार नाहीयेस का तू? मिनू तू विश्वासघात केलायस आमच्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरलायस. ग बाहेर तुझं जे कौतुक करायचं ना तू माती केली असतो. बाबा असं का बोलताय तुम्ही? माझं आयुष्य माझ्या मनासारखं नाही जगायचं का मी? बाबा तुम्ही थोडंसं पण स्वातंत्र्य नाही देऊ शकत मला. स्वातंत्र्य? बाबा अगं मुलींना जास्त स्वातंत्र्य दिलं ना की डोक्यावर चढून बसतात. आणि काय ग तुझ्या त्या नालायक मैत्रिणीच्या नादाला लागून आणखी काय काय करायला लागली? सिगरेट दारू हे पण पित असेल सांग ना. दादा मला माझ्या लिमिट्स कळतात हा. आणि फक्त थोडा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करते मी पण त्याच्याशी पण तुम्हाला आनंद? तुझ्या या आनंदामुळे एक दिवस आमची आबरू चव्हाट्यावर मांडली जाणार आहे. बाबा हाय हाय कशी आहेस? मस्त. तुला सोडू मी कॉलेजला? पण काय झालं तुला माझी भीती वाटते का? नाही तसं काहीच नाहीये. चल मग. ओके काय रे आजकाल तू मित्रांना भेटत नाही रे आणि बाईकवर घेऊन कुणाला फिरतोस रे? आहे रे मीनाक्षी नाव आहे तिचं. अरे वा नवीन गर्लफ्रेंड वाटतं. कुठपर्यंत आलाय वा? नाही ना यार गोष्टी पुढे जातच नाहीयेत. मला मजा करायची रे पण तिने माझे सगळे प्लॅन्स फ्लॉप करते. जरा जास्तीच संस्कारी आहे. मग काय आता हार मानणार? हे हट. राहुल नाव आहे माझं. जोपर्यंत मला एखादी गोष्ट मिळत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसत. थोडे दिवस वाट बघेन मग नंतर काहीतरी झोल करून तिच्यासोबत काय करतो ना ते बघच. मीनाक्षी ची लायकीच नाहीये तुझ्यावर विश्वास ठेवायची. मीनाक्षी आय एम सॉरी. बघ तुझ्या ऐकलंच तर तसं काही नाहीये म्हणजे. गप्प बस एक शब्द पण बोलू नकोस. ह्यापुढे मला भेटायचा प्रयत्न पण करू नकोस. मीनाक्षी ऐक ना. कसा वाटला? छान आहे हा. जोडा अगदी शोभून दिसेल. अगदी बरोबर. पण मीनूचं काय? ही तुमचं बोलणं ऐकेल का? अरे का नाही ऐकणार? मीनाक्षी काय झालं बाबा? हे बघ हा फोटो बघ. माझ्या मित्राचा मुलगा आहे अमोल. चांगला नोकरीला आहे आणि दिसायलाही छान आहे. बरं पण मी काय करू त्याचं? काय करू म्हणजे काय? उद्या तुला बघायला येणार आहेत ते. फक्त फॉर्मॅलिटीज आहेत. बाकी लग्नाचं वगैरे मी ठरवून ठेवलेलं आहे. बाबा पण माझं कॉलेज करिअर पण तर करायचं ना. बाबा निदान 5 वर्ष तरी नको ना लग्नाचा विषय? माझ्या प्रत्येक निर्णयाचा विरोध करायचा ठरवलायस का तू? मी बाप आहे तुझा, राक्षस नाहीये.
आणि हे बघ तुझ्या भल्याचाच विचार करतोय आम्ही. आणि हो, तू यादी काय केलेस ना ते सगळं माहिती आहे आम्हाला. तू आणखी हाताबाहेर जाण्याआधी तुझं लग्न करून टाकायचंय. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं ना काय करायचं ते. माझं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाहीये तुम्हाला. बस मिळो, सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. हे बघ मी माझा निर्णय बदलणार नाहीये. उद्या ती लोक येणार आहेत तेव्हा त्यांच्यासमोर ही आपली नाटकं नको आहेत मला, समजलं? मीनू आता इकडे पण नाहीये. बरं तिचा काही कॉल आला तर प्लीज मला कळवा. मीनाक्षी तिच्या मैत्रिणीकडे पण नाही आणि तिचा फोनही स्विच ऑफ लागतोय. अहो कुठे गेली असेल हो ही? बाबा, मिनूच्या कपाटातले सगळे कपडे गायब आहेत आणि कपाटातल्या ड्रॉवरमध्ये ही चिठ्ठी सापडली. बाबा, मी माझं मन मारून नाही जगू शकत. तुम्ही माझं स्वातंत्र्य कायमचे हिरावून घेत आहात. हे घर सोडून जात आहे. ही सदैव तुमची मुलगीच आहे, तुमची मीनाक्षी. काय केलं या पोरीनं? तुम्ही पोलिसात कळवा ना लवकर. आई, त्याआधी आहे ना मी बस स्टॉपला जाऊन चेक करतो. नक्कीच तिला कोणीतरी जाताना पाहिलं असेल. नाही, त्याची काही गरज नाहीये. तुला जे करायचं होतं ना ते तिने केलेलं आहे. आता आजपासून मीनाक्षी आपल्यासाठी मेली, कायमची. आपल्या जीवाभावाच्या माणसांमध्येच एखाद्या व्यक्तीचा जर जीव गुदमरत असेल तर अशा वेळेला त्या माणसानं काय करावं? सदाशिव भोसले यांनी आपल्या मुलीच्या भावनांना काडीचीही किंमत न देता घेतलेला निर्णय आणि या निर्णयापासून दूर पळण्यासाठी मीनाक्षीनं घेतलेला घर सोडण्याचा निर्णय, यापैकी कुठला निर्णय बरोबर होता? मीनाक्षीनं वेगळ्या शहरामध्ये आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. तिच्या कुटुंबानं मात्र तिच्यासोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकले. या घटनेला 3 वर्ष लोटली, पण एके दिवशी एक अशी भयानक घटना घडली ज्यामुळे भोसले कुटुंबियांना आपल्या मुलीचा, मीनाक्षीचा चेहरा पुन्हा पाहावा लागला. हे बाजूला अरे मॅडम, बॉडी चेक करा. ओके सर. कोण कोणी केलं होतं? साहेब मी या मॅडम यांच्यासोबत होत्या. बाईकचा नंबर बघितला का कोणी? जरा आजूबाजूला चेक करा काय मिळतंय का. कपाळाच्या मधोमध गोळी लागली आहे. प्रोफेशनल काम दिसतं. आणि हा फोन सापडला, कदाचित हिचा असावा. सर, ती बुलेट शेल सापडली. आपल्या लॅबमध्ये पाठवून द्या आणि बॅलिस्टिक रिपोर्ट मागून घ्या लगेच. आणि हा मोबाईल, या रोडवरचं जेवढं CCTV फुटेज मिळेल तेवढं कलेक्ट करा. ओके सर. आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. आता आपल्याला हे शोधून काढायचं आहे की या मुलीने असं काय केलं होतं ज्यामुळे हिच्यावर एवढा जीवघेणा हल्ला झाला. मीनाक्षी भोसले नाव होतं तिचं सर. 3 वर्षापूर्वी कोल्हापूरवरून इथे आली होती. ती आणि मी इथे भाड्यानेच राहायचो. तुझ्याकडे तिच्या आई वडिलांचा, नातेवाईकांचा कोणाचा नंबर आहे? त्यांना कळवायला हवं. नाही सर, ती तिच्या फॅमिलीबद्दल फारसं कधीच बोलली नाही. नंबर देणं तर दूरच राहील. ओके. कोल्हापूरमध्ये कुठे राहायची ती? काही पत्ता वगैरे माहिती आहे? नाही माहिती सर. आमचे घर मालक कमलाकर जाधव त्यांना कदाचित माहिती असावं.
बरं, तिचं कोणाशी भांडण झालं होतं, शत्रुत्व वगैरे होतं? नाही सर, ती खूप चांगली मुलगी होती. सर्वांची प्रेमाने वागायची, बोलायची. तिचं कोणाशी काही शत्रुत्व असण्याचं काहीच कारण नव्हतं सर. कारण आहे पल्लवी, नाहीतर तिचा एवढा निर्गुण खून झाला नसता. ती काय करायची? कुठं जॉब वगैरे करत होती? शिक्षण घेत होती? ती MK गारमेंट्समध्ये कामाला होती. 3 वर्ष काम केलं तिने तिथे. पण 2 दिवसापूर्वीच तिने राजीनामा दिला सर. राजीनामा? हो. का? फारसे काही डिटेल्स सांगितले नाहीत तिने सर, त्यामुळे असं काही कन्फर्म सांगू शकत नाही. तिची रूम कुठली? So ती नागोडे मॅडम, सर, MK गारमेंट्स, इथेच काहीतरी क्लू मिळू शकते. सूर्यकांत शहाणे आणि आमच्या फॅक्टरीचे मालक हे खूप छान मित्र आहेत सर. 3 वर्षापूर्वी सूर्यकांत शहाणेच मीनाक्षीला इथे घेऊन आले होते आणि त्यांच्याच वशिलाने तिला इथे नोकरी देण्यात आली. मीनाक्षीचे पर्सनल रेकॉर्ड्स असतीलच तुमच्याकडे? नाही सर, मिस्टर सूर्यकांतच्या सांगण्यावरून तिचं बॅकग्राऊंड चेक न करताच तिला इथे जॉब देण्यात आला. खून होण्याच्या 2 दिवस अगोदरच मीनाक्षीने नोकरीचा राजीनामा दिला होता. असं काय घडलं होतं? म्हणजे कारण काय होतं? तिला काही त्रास होता? सर, फॅक्टरीचं काम खूप हेक्टिक आहे, याच गोष्टीचा तिला त्रास झाला असेल. मीनाक्षी इथे ज्यांच्या वशिलाने लागली होती, काय नाव म्हणाला त्यांचं? मिस्टर सूर्यकांत शहाणे. त्यांचा नंबर आहे तुमच्याकडे? हां सर. रेणू सोड मला. आई चाकून टाक मला. रेणू नाही जगायचंय मला. रेणू सोड. खरंच वेळ लागलाय तुला. आत्महत्या करून मला जेलमध्ये पाठवायचंय? मूर्ख! बाबा, तुम्ही आईवर का ओरडताय? तुम्हाला माहिती ना तिची अवस्था काय झाली आहे ते? हॅलो. हॅलो सूर्यकांत शहाणे, मी मंगलनगर पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर विक्रम जाधव बोलतो. तुम्ही मीनाक्षी भोसले यांना ओळखता? हो, ओळखतो. काय झालं? सॉरी टू से, पण मीनाक्षीचा खून झाला. काय? साहेब, खूप भयानक प्रकार घडला हो. एखाद्या चांगल्या माणसाच्या बाबतीत असा प्रकार घडू शकतो? तुमचा आणि मीनाक्षीचा परिचय कसा? 3 वर्षांपूर्वी आमची ओळख झाली. मीनाक्षी रस्त्यावरून चालली होती, हातात एक सुटकेस होती. भुकेली होती बिचारी. घर आणि नोकरी दोन्ही शोधत होती. मी तिला मदत केली. साहेब, मी व्यवसायाने बिल्डर असलो तरी सोशल वर्क करण्याची आवड आहे मला. अशी मदत मी खूप जणांना केली आहे. ठीक. तुम्हाला तिच्या कोल्हापूरच्या घराबद्दल काय माहिती आहे? म्हणजे तिचे आई वडील, नातेवाईक कोण आहेत, कुठे असतात? नाही साहेब. हां, म्हणजे मला एवढंच माहिती आहे, मीनाक्षी कोल्हापुरातल्या पिरवाडी एरियात कुठेतरी राहायची. फॅमिलीविषयी म्हणाल तर मीनाक्षी कधीच फारसं बोलायची नाही. बरं, तिचं कोणाशी वैर, भांडण? नाही साहेब, म्हणजे मला तरी तशी आयडिया नाही. हां साहेब, पण एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो मी. मीनाक्षी ज्या घरात राहायची त्या घरात पल्लवी नावाची कोणीतरी मुलगी राहायची. ती काहीतरी बेकायदेशीर कामं करायची असं 1-2दा मीनाक्षीच्या बोलण्यातून आलं होतं. अरे, इथे माझ्याबद्दल उगाच बोंबाबोंब करू नका. पोलीस माझ्या डोक्यावर बसले. त्यांना जरा जरी खबर लागली ना तर माझे 12 वाजतील. हो हो हो, तुमचा हिस्सा देईन मी तुम्हाला. जरा शांत बसा. हो साहेब, मीनाक्षी राहतं घर सोडणार होती. मी देखील तिच्यासाठी घर शोधत होतो. पण साहेब, एक गोष्ट मात्र नक्की, मीनाक्षी पल्लवीला खूप घाबरायची. ठीक आहे मिस्टर सूर्यकांत, थँक्यू व्हेरी मच. आम्हाला काही लागलं तर आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ. तुम्ही जाऊ शकता. हो साहेब.
या पल्लवीची माहिती काढा. आणखीन एक गोष्ट, हे आता सांगत होते ना, कोल्हापुरातल्या पिरवाडी भागात कुठेतरी राहत होती ती. तिकडच्या पोलीस स्टेशनमध्ये मीनाक्षीचा फोटो पाठवून द्या. ओके. सर, मीनाक्षी भोसलेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार गोळी थेट मेंदूमध्ये घुसली. मेंदू उद्ध्वस्त झाला आणि मीनाक्षीचा जागच्या जागी मृत्यू झाला. सर, मला वाटतं हे प्रोफेशनल किलरचं काम असणार, सुपारी देऊन केलेलं. ठीक आहे, आपल्या खबरींना कामाला लावा. सुपारी किलर्सच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल त्यांच्याकडून माहिती गोळा करा. या आणि आजूबाजूच्या एरियामध्ये कोण ॲक्टिव्हेट आहे ते जरा चेक करा. सर, क्राईम स्पॉटपासून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती एक CCTV आहे, त्याचं फुटेज मिळालं. तर हे बघा, दोघं जण बाईकवरून जाताना दिसत आहेत. दोघंही पुरुष आहेत. नंबर प्लेट सुद्धा त्यांनी ब्लॅक टेपने कव्हर केली आहे, त्यामुळे नंबर दिसत नाही. तिथल्या आय विटनेसने जे आपल्याला वर्णन केलं होतं ते यांच्याशी तंतोतंत जुळत आहे. म्हणजे प्लॅन करून या किलर्सनी मीनाक्षीचा खून केला. हे घ्या, तुमच्यासाठी ना गरमागरम पोहे केलेत. पोहे? हो, तुम्हाला आवडतात ना? लाज नाही वाटत? तिथे एका निष्पाप मुलीचा खून झालाय आणि तुला खाण्यापिणं सुचतंय. अहो, असं काय बोलताय मग तुम्ही? कसं बोलू? तुला तर आनंदच झाला असेल तिच्या मृत्यूमुळे. हे बघा, असं काही नाहीये. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. जाय कोण? सर, कोल्हापुरातल्या पीरवाडीमधल्या गणेशनगर पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. त्यांनी मीनाक्षी भोसलेचा पत्ता शोधून काढलाय. गुड. म्हणजे आपल्याला तिच्या घरच्यांना कळवत आहे. हो सर. सर, अजून एक गोष्ट, मीनाक्षी इथे ज्या मैत्रिणीबरोबर राहते तिचं खरं नाव पल्लवी नाही तर नीलम, आणि ती एक फरार गुन्हेगार आहे. ती मुलगी? हो सर. तिने काय केलं असं? सर, गुजरातमधल्या एका बँकेला तिने 50 लाखांचा गंडा घातलाय. गुजरात पोलीस शोधतायत तिला. गुजरात पोलिसांना कळवायला हवं. तुम्ही एक काम करा, कोल्हापूरला जा आणि या मीनाक्षीच्या घरच्यांना भेटा. मी या पल्लवी म्हणजे नीलमची खबर घ्या. ओके सर. मी सांगते, मी कबूल करते की मी एक फरार गुन्हेगार आहे. तू केलेल्या बँकेच्या फ्रॉडबद्दल मीनाक्षीला सगळं कळलं होतं, म्हणून तिच्या खुनाची सुपारी दिलीस तू कोणाला तरी. खरे की नाही? त्यात बँकेतून लुबाडलेला पैसाही होता तुझ्याकडे. सर, मी फक्त एक चोर आहे सर, पण कोणाचा खून कधी करायचा मी विचारही करू शकत नाही सर. तू कोण आहेस आणि तू काय केलंस ते लवकरच कळेल आम्हाला. मीनाक्षीबद्दल एवढी विचारपूस का करतात? मला तिचं नावही ऐकायचं नाहीये. ती आमच्यासाठी मेली आहे. मिस्टर भोसले, मीनाक्षी फक्त तुमच्यासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी मेली. 2 दिवसापूर्वी खून झालाय तिचा. तुम्हाला किती दुःख झालं असेल याची आम्ही कल्पना करू शकतो. तुमचा कोणावर संशय आहे? मीनाक्षीवर कुणी गोळी झाडली असेल? मला माहितीये साहेब, माझ्या मुलीला कुणी मारलंय ते. ए, तुला कसं कळत नाही मी किती सिरियस आहे ते? एक छोटी चूक झाली माझ्याकडून, तू एवढी नखरे करतेस? हात सोड माझा. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. आणि हे बघ, ते माझं डोकं फिरलं ना तर मी कुठल्याही लेवलला जाऊ शकतो, लक्षात ठेव. हात सोड तिचा, सोड, नाही तर पोलिसांना बोलवी ना मी. त्याच मुलानं मारलंय माझ्या मुलीला. राहुल नाव आहे त्याचं. माझ्या मुलीच्या मागे लागला होता तो. ठीक आहे, काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की तुम्हाला मीनाक्षीची बॉडी मिळेल. त्याची काही गरज नाहीये. मीनाक्षी आमच्यासाठी 3 वर्षांपूर्वीच मेली होती. आम्हाला तिची डेड बॉडी नको आहे. जे काही अंत्यसंस्कार असतील ते तुम्हीच करून घ्या. चला. बाबा थोडं ऐका ना माझं. आई चल. या राहुलची खबर काढा आणि भोसले फॅमिलीवर नजर ठेवा. ऑनर किलिंगची केस असू शकते. येस सर.
सर, त्या मीनाक्षीचे कॉल रेकॉर्ड जेव्हा मी चेक केले तेव्हा एक गोष्ट कळली, हा सूर्यकांत शहाणे. मीनाक्षीला अनेक वेळा त्याने फोन केले. हा, तो सांगत होता ना त्या दिवशी, मीनाक्षीला नेहमी मदत करायचा, काही विचारपूस वगैरे करण्यासाठी करत असत फोन. असू शकतं. सर, हे MK गारमेंटचं CCTV फुटेज मिळालं 9 जानेवारीचं, म्हणजे मीनाक्षीचा खून होण्याच्या 4 दिवस आधीच आहे. लाव. सर, हा तर MK गारमेंटचा मॅनेजर प्रकाश आहे. हो सर, ज्यावेळेस मी MK गारमेंटमध्ये चौकशी केली तेव्हा कळलं की या प्रकाशने मीनाक्षीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मी मूर्ख आहे साहेब, मीच मूर्ख आहे. माझं डोकं फिरलं साहेब त्या दिवशी. मीनाक्षी खूप चांगली मुलगी आहे साहेब. जवळ येऊ नकोस हं? मी खरंच मारेन तुला. तुझं डोकं फोडेन मी. लांब हो. तुझ्या तेवढी हिंमत नाही आहे ग. ते ठेव, साईडला ठेव. हे बघ, अख्ख्या जगाला दाखवेन तू काय असते. तुझं सगळं भांडं फोडेन मी. तिने माझी कंप्लेंट करण्याऐवजी स्वतःचा राजीनामा दिला साहेब. अरे, मीनाक्षीला त्रास देणार तूच होतास ना. मला माफ करा साहेब. सूर्यकांतचा आणि मीनाक्षीचा अफेअर आहे हे मला समजलं. मला वाटलं सूर्यकांत मीनाक्षीला पटवू शकतो, तर मी पण ट्राय करावं. मागून मिळत नाही तर ओरबाडून घेण्याची घाणेरडी वृत्ती आहे तुझी. ठीक आहे, मी याला त्या सूर्यकांतला ताब्यात घ्यायला हवा. बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्यात त्याला. हे बघा साहेब, मी तुमच्यापासून काही लपवलं नाहीये. आता हा माझा प्रायव्हेट मॅटर होता म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाहीत इतकंच. केवळ स्वार्थासाठी तू तिला प्रेमाच्या जाळात तोडलंस. नाही या, असं अजिबात नाहीये. माझं अगदी मनापासून प्रेम होतं मीनाक्षीवर. आता माझे आणि माझ्या बायकोचे संबंध म्हणजे आमच्यात नवरा बायकोचं कुठलं नातंच शिल्लक राहिलं नव्हतं. मी मीनाक्षीला मदत करत गेलो, ती हळूहळू माझ्या प्रेमात पडली आणि माझ्यासाठी देखील ती सर्वस्व झाली. तुझ्या बायकोला माहिती आहे सगळं? हो, तिला समजलं होतं. लाज नाही वाटत तुम्हाला? घरात बायको असताना सुद्धा बाहेर लफडी करताय, ते सुद्धा अशा मुलीसोबत जी रेणूपेक्षा फक्त 5-6 वर्षांनी मोठी आहे. दीपाली, मी मीनाक्षी सोबत खुश आहे. आत्ता कुठे मला माझ्या मनासारखं जगता येत आहे. मी तुझ्याशी लग्न केलं तर नाईलाज म्हणून, आणि ही गोष्ट तुला माहिती आहे. मला मोकळं कर. माझे आणि माझ्या बायकोचे संबंध बिघडले, ते पुन्हा कधी सुधारलेच नाहीत. दीपालीच्या मनात मीनाक्षीबद्दल राग निर्माण झाला होता. माझ्या मनात तर मीनाक्षीबद्दल राग होता, ही गोष्ट खरी आहे. पण तुम्हाला काय वाटतं मी तिचा खून केलाय? केला नाही तर करवला असेल. हं? कुणाला तरी सांगून मीनाक्षीच्या खुनाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल. सर, मी तुमच्या समोर हात जोडते. हे काय चाललंय? आम्ही लोक तुम्हाला गुंड वाटतो का कुणाचं कॉन्ट्रॅक्ट द्यायला? आम्ही फक्त माझ्या वडिलांच्या कर्मांची फळं भोगतोय. हे बघा, आम्हाला फक्त संशय. हॅलो, पुरावे सापडले? गुड, घेऊन ये त्याला. हे तुझ्या मोबाईलचे मागच्या काही दिवसांचे लोकेशन रिपोर्ट. तुझं कोल्हापूरवरून पुण्याला कायम येणं जाणं होतं. आणि एवढंच नाही तर मीनाक्षी ज्या एरियात राहत होती त्या एरियात सुद्धा तुझं जाणं येणं होतं. बरोबर ना? मीनाक्षीला 3 वर्षांपूर्वी तू धमकी दिली होतीस. आज ती या जगात नाहीये. अर्थ काय याचा? सर, मी तुमचा संशय समजू शकतो सर. मी मीनाक्षीला विसरू शकलो नव्हतो. आणि काही दिवसांपूर्वी मला एका मित्राकडनं कळालं की मीनाक्षी पुण्यात आहे. तर तेव्हापासून मी तिला भेटण्याचा प्रयत्न करतोय, पण तिच्यासमोर जायची माझी हिंमत नाही झाली. आणि एक दिवशी मी तिला एका माणसासोबत फिरताना बघितलं. ते सगळं बघून डोकंच फिरलं माझं सर. आणि त्या रागातच तू तिचा खून केलास, खरं की नाही? नाही सर, नाही सर. इनफॅक्ट जे काय झालं ना त्यामुळे मी अजूनही शॉकमध्ये आहे सर. शॉपमध्येच का ड्रामा करतोय ना, सगळं कळेल आम्हाला. तर आपल्या सायबर टीमने मीनाक्षीच्या मोबाईलमधले डिलीट झालेले मेसेज जेव्हा रिकव्हर केले त्याच्यात कळलं की मीनाक्षीने सूर्यकांतशी ब्रेकअप केलं होतं. मीनाक्षीने ब्रेकअप केलं होतं? हो सर.
सर, आणि 1 जानेवारीला क्लासिक रेस्टॉरंटमध्ये सुद्धा त्यांचं भेटायचं ठरलं होतं. हा सूर्यकांत मेसेजद्वारे तिला सतत विनवण्या सुद्धा करत होता. हा सूर्यकांत 1 नंबरचा खोटारडा आहे, सतत सिद्ध होत आहे. एकदा बघायलाच पाहिजे काय मॅटर आहे ते. हो साहेब, काही दिवसापूर्वी हे लोक भांडत होते इकडे. सूर्यकांत, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना ते मी कधीच नाही विसरू शकत. मीनाक्षी, आपलं जे काही रिलेशन आहे ना ते खरंच खूप सुंदर होतं. पण आता मला जाणीव झाली मी तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करते आणि आता ते नकोय मला. काय बोलतेस सोय? सूर्यकांत, तुम्ही तुमच्या बायकोला एक संधी द्या ना. तुमचं वैवाहिक आयुष्य खूप सुंदर होईल, मी सांगतेय ना. पण मला आता तुमच्या दोघांच्या मध्ये नाही यायचं. मीनाक्षी, मीनाक्षी, हे बघा साहेब, म्हणजे त्या वेटरने तुम्हाला काय सांगितलं मला माहित नाही, पण आमच्यात भांडण वगैरे काही झालं नव्हतं. हा, किरकोळ वाद झाला होता हे खरं आहे. किरकोळ वादातूनच मोठमोठे गुन्हे घडतात मिस्टर सूर्यकांत. अहो, असं काही नाहीये. रादर त्यानंतर 2-3 दिवसांनी मी तिची समजूत काढली, आमचं भांडण मिटलं देखील. मीनाक्षीचं आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरलेलं होतं. प्रेम आणि जिव्हाळ्याच्या बाबतीत तिच्या आयुष्यात पदोपदी तिला निराशाच मिळाली. मीनाक्षीच्या पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त केली होती. पोलीस या केसमधले वेगवेगळे अँगल्स तपासून पाहत होते आणि अशातच पोलिसांना एक असा क्लू मिळाला ज्यानं मीनाक्षीचा खुनी पोलिसांच्या दृष्टिक्षेपात आला. येस, गॉट इट. या, थँक्यू. सर, बॅलिस्टिक रिपोर्ट आलाय. मीनाक्षीवर फायर केलेली बुलेट ही 32 बोर गनमधनं चालवली गेली. घटनास्थळी आपल्याला जी बुलेट शेल सापडली होती त्याच्यावरच्या सिरियल नंबरनुसार हे समजतंय की ती बुलेट अविनाश भारद्वाज नावाच्या एका माणसाने विकत घेतली होती. अविनाश भारद्वाज? हो सर. कोण आहे? सर, याच एरियामध्ये एक मोठी ॲड एजन्सी चालवतो. सर, मीनाक्षीच्या खुण्यांचा आणखी एक CCTV फुटेज सापडलाय. सर, हे फुटेज क्राईम स्पॉटपासून 5 किलोमीटर अंतरावरच आहे. गुड, दाखव. इथं तर बाईकवर एकच जण दिसतोय, म्हणजे मागचा कुठेतरी मध्येच उतरला असणार. सर, या अगोदरचं जे फुटेज आपण पाहिलं ते क्राईम स्पॉटपासून साधारण 1 किलोमीटरचं होतं आणि रिकाम्यांनी आता हे जे फुटेज आणलंय ते 5 किलोमीटरचं आहे. म्हणजे मधला जो एरिया आहे भारतीनगरचा, तिथे हा मागचा माणूस उतरला आहे. म्हणजे तिकडेच कुठेतरी लपून बसला असणार. चौकशी करा. येस सर. मिस्टर भारद्वाज, या क्षणाला आम्ही तुम्हाला अटकही करू शकतो. 1 मिनिट सर, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. मी कोणत्याच मीनाक्षीला ओळखत नाही. काही वर्षापूर्वी मी बुलेटचे 2 बॉक्स खरेदी केले होते. आमचं प्रोफेशनच असं आहे की आम्हाला सुरक्षा बाळगावी लागते. मी त्यातलाच एक बॉक्स माझ्या मित्राला दिला होता आणि त्याच्याकडे सुद्धा लायसन्स गन आहे. कोण मित्र? सूर्यकांत शहाणे. कमत, या बाईकचं मॉडेल आणि हा वाघाचा स्टिकर आपल्या फोटोशी तंतोतंत जुळतं. साहेब, किती वेळा माझ्यावर आरोप करणार आहात? उद्या मला फासावर चढवाल तुम्ही. आम्ही नाही, कोर्ट नक्की फासावर चढवेल तुला. साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही मारलं मीनाक्षीला. गन आहे ना तुझ्याकडे, दाखवते. हां, 1 मिनिट. साहेब, ॲक्च्युली म्हणजे इथेच ठेवली होती गन, माहिती नाही. हे बस झाली नाटकं तुझी. चल. साहेब, अहो ऐकून घ्या ना. साहेब, ऐकून घ्या. कुठे पडतोस? बोल, मीनाक्षीला का मारलं? हा, बोलले तर थोपड फोडून घेऊ. मी नाही मारलं, पण सांगतो कोणी मारलं ते. अहो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मीनाक्षीचा खून मी नाही केला. मी निर्दोष आहे. मीनाक्षीच्या खुनाबाबतीत तरी तुम्ही निर्दोषच आहात मिस्टर सूर्यकांत. कारण मीनाक्षीचा खून तुमच्या मुलीनं रेणूनं केलाय.
अहो तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी रेणू. हा अमित, रेणूचा कॉलेजमधला मित्र. खुनामध्ये यानेच साथ दिली हिला. मीनाक्षीचा खून झाला तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं हे एका शार्प शूटरचं काम आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं कॉन्ट्रॅक्ट किलरनं केलं असावं, पण त्या दिवशी मी तुमच्या घरी आलो तेव्हा बघितलं भिंतीवर टांगलेली सर्टिफिकेट्स, मेडल्स, आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुमची मुलगी रेणू 25 मीटर रेंज गन शूटिंग चॅम्पियन आहे आणि पुण्यातल्या एका शूटिंग क्लबची मेंबर सुद्धा आहे. बोल रेणू, का मारलंस मीनाक्षीला? मीनाक्षीमुळे आमची फॅमिली डिस्टर्ब झाली. माझी आई डिप्रेशनमध्ये गेली. मग मी बाबांची गन चोरली. मीनाक्षीच्या येण्या जाण्यावर लक्ष ठेवलं आणि आता तुमचं कुटुंब नुसतं तुझ्या बाबांमुळे नाही, तुझ्यामुळे देखील उद्ध्वस्त झालंय. मीनाक्षीच्या खुनाच्या प्रकरणात रेणूला शिक्षा झाली. तिचं वय पाहता कोर्टानं तिची रवानगी बाल सुधारगृहात केली. तिला या खुनामध्ये मदत करणाऱ्या अमितला सुद्धा शिक्षा झाली. आता प्रश्न असा आहे की हा एवढा मोठा अनर्थ टाळता येऊ शकला असता का? तर नक्कीच. वडिलांच्या कठोर नियमांमुळे मीनाक्षीनं घर सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला नसता. सूर्यकांतनं आपल्या बायको आणि मुलीचा काहीही विचार न करता मीनाक्षीशी सूत जुळवण्याचा निर्णय घेतला नसता. आणि रेणूनं आपल्या आईसाठी का होईना पण मीनाक्षीला जीवे मारण्याचा चुकीचा निर्णय घेतला नसता तर हे सगळं टाळता येऊ शकलं असतं. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन केससह पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. अजूनही धोका टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.